नमस्कार, मी प्रमिला जांभे. तर आज मी बनवते आंब्याचा रस. तर आंबे ही भरपूर पिकलेले आहेत. तर ही पिकलेला आंबा 2 ते 4 दिवस टिकतो. मग आपल्याला रस भरपूर दिवस ठेवायचा आहे. त्यासाठी मी ह्याचा रस बनवते. तर कशा पद्धतीने बनवते चला आता बघूया. आंबा अगोदर मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे. ह्याचा देठापासला चिक पण काढलेला आहे. तर ह्याची आता साल काढून घ्यायची. तर ह्याला केसर आहे बघा. केसर येऊ नये म्हणून मी इथे मिक्सरचा वापर केलेला नाही आणि रवीचा पण केलेला नाही. इथे घेतली मी पुरणाची चाळणी. तर बघा ही पुरणाच्या चाळणीवर आपल्याला आंबा असा ही गाळून घ्यायचा, ह्यातला रस काढायचा छान असा मस्तपैकी. आणि ह्यात पाण्याचा पण आपल्याला वापर करायचा नाही. तर बघा ह्याचं केसर सगळं वर राहते आणि फक्त रस खाली जातोय. तर अशाच पद्धतीने आता मी सगळ्या आंब्याचा रस गाळून घेणार आहे. तर बघा सगळ्या आंब्याचा रस मी गाळून घेतलेला आहे. ह्यात साखर घातलेला नाही किंवा गुळ घातलेला नाही. असंच मी फ्रीजमध्ये बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे. ज्यावेळेस आपल्याला खायचं त्यावेळेस साखर, गुळ किंवा त्यात दूध वतायचं असेल तर दूध वता किंवा थोडंसं पाणी वतायचं असेल तर पाणी वतून रस थोडासा पातळ करून खायला घ्यायचा आहे. आता घट्ट रस आहे हे. ह्यात पाण्याचा वापर केलेला नाही. का तर ही भरपूर दिवस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्यासाठी आता इथे एक मी बाटली घेतली आहे. ह्या बाटलीमध्ये मी थोडा थोडा रस ओतून घेते. तर बघा सगळा रस मी ओतून घेतलेला आहे. तरी 6 आंब्याचा रस झालेला आहे आणि भरपूर दिवस आंबा टिकतो. हे रस टिकतो त्याच्यामुळे मी साखर गुळ अजिबात वापरलेला नाही किंवा पाणी दूध असं काही वापर नाही. तुम्ही हे आंबा जर पिकला असेल, खराब होणार असेल तर ती टिकवायचं कसं, तर अशा पद्धतीने रस बनवून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.